तर एकीकडे राज ठाकरे यांनी जरांगेन आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप केलाय। तर दुसरीकडे आता जरांगेंनी शरद पवारांवरती मराठा समाजाचं वाटोळं लावल्याचा आरोप केलेला आहे। मनोज जरांगे यांनी शरद पवारांवर पहिल्यांदाच थेट टीका केली आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न आधीच्या सरकारनं देखील भिजत ठेवला। महाविकास आघाडीतील पक्षांनी याबाबत काहीही केलं नाही असं जरांगेंनी म्हटलंय। यांची एक टप्पी आहे का? 11 महिने झाला आम्हाला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देतो म्हणलं, 4 दिवसात केसेस मागे घेऊ म्हणले होते, आज 12 महिने होती 29 तारखेला। यांची लई सरळ भूमिका आहे का? ते तर नाही तर जो धडाचे जनतेला माहिती आहे ना त्यांनी वाटोळं केलंय म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना। तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारांचे निघालात, त्यांच्यापेक्षाही आम्हाला तर समाजाला माहीतच आहे ना आमचं कोणी वाटोळं केलंय, आमचं 16% आरक्षण कुठं गेलं सगळं समाजाला माहिती आहे। त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं नाही। त्यांचे दोन्ही नाही, महाविकास आघाडी नाही, मंत्री नाही, मंत्री नाही, कोणीच नाही, सरकार नाही, कोणी नाही, यांना फक्त मराठ्यांचा वाटोळं करायचं आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची।